तर गेला महिनाभर ज्यांची उणीव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वांना जाणवत होती त्या संजय राऊतांनी आज ब्रेक नंतरची इनिंग सुरू केली आहे। नव्या इनिंगची सुरुवात त्यांनी केली शिंदे सेनेपासून। शिंदे सेनेचा कोथळा कोण आणि कसा काढणार इथपासून ते काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी जोरदार बॅटिंग केली। तर फडणवीस आणि शिंदेंपासून अनेकांनी राऊतांना सल्ले देत त्यांच्या कमबॅकचं स्वागत केलं। पाहूया राऊतांच्या कमबॅकचा हा स्पेशल रिपोर्ट। संजय राऊत परत आले। शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे, हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा। संजय राऊत बरे झाले। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता। संजय राऊतांची फायरिंग सुरू झाली आहे। जर काँग्रेसला वाटत असेल त्यांचा जर बिहारच्या निकालानंतर त्यांचा जर कॉन्फिडन्स वाढला असेल। आजारपणाच्या सुट्टीवर असलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हळूहळू बरे होत आहेत। 2 महिने आजारपणाच्या सुट्टीवर जाण्याची घोषणा राऊतांनी केली होती, पण प्रत्यक्षात मात्र एकाच महिन्यात ते परत आले। आल्यास त्यांनी आपल्या तब्येतीची विचारपूस करणाऱ्या सर्वांना त्यांनी त्यांच्या आजाराचं मूळ सांगून टाकलं। मेरी जो बीमारी है जेल से शुरू हो गई। आपको बताना चाहता हूँ, जब मैं जेल में था तब से ये मेरी बीमारी शुरू हो गई है, लेकिन मैंने थोड़ा निगलेक्ट किया, लेकिन वहाँ से शुरू हो गई है। लेकिन सरकार को अच्छा लगता है अपोजिशन को जेल में डालो, ख़त्म करो, लेकिन हम ख़त्म नहीं होंगे, हम लड़ेंगे। आम्ही लढणार असं म्हणत राऊतांनी लढाईला सुरुवात केली आहे, तीच कोथळ्याच्या मुद्द्यावर। भाजपकडून शिंदेच्या शिवसेनेचा कोथळा कसा काढला जाणार हे त्यांनी आकडेवारीसह सांगून टाकलं। शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार आहे, हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा। शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत। त्यांची जी काय परंपरा आहे कामाची, त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो। आणि मी हे तुम्हाला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतो, यांचे 35 आमदार फुटणार आहे। ज्या पद्धतीनं त्याने शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार, तीच पद्धत त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे। कमबॅक नंतर राऊतांनी केलेल्या या पहिल्याच आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया बोलकी आहे। राऊतांच्या आरोपांवर शिंदेंनी तोंड उघडलं नाही, फक्त हात जोडले। 35 आमदार बोलणार आहेत असं संजय राऊत म्हणाले। अमित शहा कोथळा काढणार, त्यांच्या तब्येतीला शुभेच्छा देतो। आजारपणातून उठून थेट कोथळ्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर शिंदेच्या शिवसेनेचे नेतेही नेहमीच्या द्वेषानं व्यक्त झाले नाही। काहींनी राऊतांना शुभ बोलण्याचा सल्ला दिलाय, तर काहींनी तब्येतीची काळजी घेण्याचा। संजय राऊतने आजारपणातून उठल्यानंतर कमीत कमी शुभ बोलायचं पाहिजे होतं, परंतु त्यांनी नेहमीप्रमाणेच अमित शहा कोथळा काढणार वगैरे वगैरे जे काही स्टेटमेंट केलेलं आहे त्याला काही अर्थ नाही आहे। युतीमध्ये असताना आम्ही एकमेकाला सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतो आणि म्हणून कोणी कोणाचा कोथळा काढत नाही, तर आम्ही बरोबर काम करतोय। ते देवेंद्रजी आणि आमच्यात भांडणं लावण्याचा जे काही प्रयत्न करत असतील, असं कधी होणार नाही आहे। आमच्या पक्ष जरी वेगवेगळ्या भूमिका असल्या, आमच्यामध्ये राजकीय पक्ष म्हणून ज्या काही वेगवेगळ्या भूमिका आहेत, पण आमची मनं एकच आहेत। आम्ही सर्वजण एक आहोत आणि संजय राऊतांना माझं एकच सांगणं आहे की स्वतःची काळजी करा, सध्या तब्येतीची काळजी करा, मुंबईची काळजी करण्याकरता आम्ही आहोत ना समर्थ। कशालाही तळमळ करताय। मुख्यमंत्र्यांनी राऊतांची तब्येत सुधारल्याबद्दल आनंद व्यक्त केला, मात्र त्यांच्या आरोपांना उत्तर न देण्याचा सिलसिला कायम राखत। ते बरे झाले याबद्दल मला अतिशय आनंद आहे। ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो, पण कोणीही आमचा शत्रू नाही आहे, आमचे राजकीय विरोधक आहेत। त्यामुळे कुठलाही विरोधक हा आजारी पडला तर तो चांगला झाला पाहिजे, त्याची तब्येत ठीक झाली पाहिजे, ही आपली अपेक्षा असते, ती झाली, चांगलं आहे। निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त केलेली आहे, कारण ते रोज काय काय बोलतात, त्याला कालही मी उत्तर दिलं नाही, आजही दिलं नाही, कारण मी त्यांचे स्टेटमेंट उत्तर देण्याच्या लायकीचे समजत नाही। निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त केलेली आहे, कारण ते रोज काय काय बोलतात, त्याला कालही मी उत्तर दिलं नाही, आजही दिलं नाही, कारण मी त्यांचे स्टेटमेंट उत्तर देण्याच्या लायकीचे समजत नाही। नगरपालिका प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कमबॅक करणाऱ्या राऊतांनी निवडणुकीतल्या पैशांच्या वापरावरून महायुतीला टार्गेट केलं। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता।
मुळात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते, ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले. आता मी पाहिलं की 5-5, 6-6 हेलिकॉप्टर्स नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सत्तेतले 3 पक्ष आहेत, त्यांनी 5-5, 6-6 हेलिकॉप्टर्स, खाजगी विमानं, हे कधी नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत झालं नव्हतं. मुंबईत स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसलाही संजय राऊतांनी त्यांच्या खास शैलीत टोला लगावलाय. जर काँग्रेसला वाटत असेल, त्यांचा जर बिहारच्या निकालानंतर त्यांचा जर कॉन्फिडन्स वाढला असेल, बिहारच्या निकालानंतर जर काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास वाढला असेल, तर ते मुंबईमध्ये स्वतंत्र लढायला तयार आहेत, तर त्यांना लढू द्या. पण काँग्रेसने सोबत असणं मुंबईमध्ये महाविकास आघाडी म्हणून ही आमची भूमिका असायला पाहिजे. राऊतांनी कमबॅकच्या पहिल्याच दिवशी विरोधकांसह मित्रपक्षांनाही टोले लावत नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. आता राऊतांची तब्येत जसजशी सुधारत जाईल तसतशी विरोधकांची डोकेदुखी वाढत जाणार याची चुणूक आज सर्वांनाच लागली. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.